तर नमस्कार मित्रांनो, मी आपला किरण सहकारी समाधान भिल्लारे. तर बरेच शेतकरी मला म्हणतायत, "सर मला आम्हाला पेरूचं नियोजन सांगा आणि पहिल्या वर्षी माल किती लागेल?" तर मित्रांनो बघू शकता, आता हे एक 8 ते 9 महिन्याची बाग आहे. तर ह्याच्यामध्ये जवळ-जवळ आपल्याला काडी जर बघायचं झालं आपण, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 सरासरी आज जर बघायला गेलं आपण तर सरासरी एक 18 काडी तयार झालेली 17 ते 18 काडी. तर आता बघा ज्यावेळेस आपण छटणी घेताना कसं आता हे ह्याचं खोड आहे. बघू शकतो हे खोडनंतर इथं जे आता इथं ब्रँचेस वाढले. इथून 1, 2, 3, 4, 5 म्हणजे आपल्याला इथून छटणी घ्यायची ह्याची. इथून छटणी घेतल्यानंतर इथून बरोबर त्याला एक 4 फुटवे निघतात. पण आपण एका फाटीला 2च फुटवे पकडू. एका फांदीला जर 2 फुटवे पकडले तर बघा सरासरी 17 गुणिले 2 34 फुटवे होतात. 34 फुटव्यामध्ये परत त्याला 2-2 फळं तर 34 गुणिले 2 68 फळं होतात. 68 फळ जर म्हणलं आपण तरी एका झाडाला 68 फळं. 68 फळं जाऊ द्या. एका झाडाला सरासरी 40 फळ पकडा. 40 फळ जर पकडलं तर 1000 झाडामध्ये 40,000 फॉर्म जो आहे तो बसतो आपल्याला. तेवढा फॉर्म जर आपल्याला बसला तर बघा एक सरासरी एका फळाचं वजन 250, 300, 350, 400 ग्रॅमपर्यंत असतं. सरासरी आपण एक पकडू त्याला फक्त एक 250 ग्रॅम. 250 ग्रॅम जर पकडलं तर बघा 250 ग्रॅम गुणिले 40 जर पकडलं तर 10 टन माल होतो. 10 टन माल जर म्हणलं तर सरासरी त्याचं रेट फक्त त्याला ₹30 पकडा तरी ₹3,00,000 आपले होतात 10 टनाचे. तर पहिल्या वर्षी पेरूचं साधं आणि सोपं गणित आहे. तर ₹3,00,000 झाले. त्यातले 70-80 ते ₹1,00,000 पर्यंत खर्च येतो. पहिल्या वर्षी ₹2,00,000 आपल्याला प्रॉफिट राहतं. धन्यवाद मित्रांनो.